चल भाई, कल चलते हैं मरीन ड्राइव, वड़ा पाव खाएंगे तेरी तरफ से। हाँ, कल तुझे मिलता हूँ, मैं कॉल करता हूँ। चल तुझे वडापाव देती हूँ। बस काय रे, वडापाव खाएंगे, वडापाव खाऊया हे बोलायला लाज वाटत होती का? अरे यार, तो भाई आहे, त्याला कुठं मराठी येते? मग तू शिकव की. इथे वर्षानुवर्ष राहून जर मराठीत समजत नसेल तर ती मातीची कसर नाही, आपलाच बेफिकीरपणा आहे, असं वाटत नाही का तुला? हो, तुझं बरोबर आहे, पण त्याचा काय उपयोग? उपयोग? अरे बाबा, इथेच जन्मले, इथेच राहतात, इथेच कमवतात आणि संसार पण इथेच करतात, तरी पण त्यांना मराठी बोलता येत नाही, मग त्याचा काय उपयोग? मग ती जपायला पण आपणच सुरुवात करूया की. आपण शिकूया यांना मराठी बोलायला. अरे मराठी कुणावर लादायची नाही आणि ती संकोचून बोलायचीही नाही. आपण इथेच राहतो, मग इथल्या मातीतलं बोलायला शिकायला हवं. वेळ लागेल पण ते शिकतील आणि हे आपणच त्यांना समजून सांगायला हवं. जर आपणच गर्वाने बोललो तर त्यांनाही शिकण्याची प्रेरणा मिळेल. दीदी, त्यांना बोलायला जरा वेळ लागेल, पण आपल्यामुळे एक जरी माणूस मराठी बोलला, प्रेमाने नमस्कार म्हटला, तरी तो आपल्यासाठी विजय असेल. मग त्याची सुरुवात आपल्यापासूनच व्हायला हवी. जय महाराष्ट्र.